अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 66 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया तुझी माझी जोडी आणि मराठी चातुर्य कथा या दोन्ही चॅनलवरती जाऊन ते सर्च करावेत. मराठी चातुर्य कथा या चॅनलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की मी तिकडेही या कथा टाकणारच आहे. रात्री बराच वेळ अर्जुन मयुरी जागेच होते. आता सेकंड हनीमून नाईट म्हटल्यावर अर्जुनराव लवकर झोपतील का तरी? अजिबात नाही. तोही लवकर झोपला नाही आणि तिलाही झोपू दिलं नाही. आणि तो तिला म्हणाला, मयू. ती नुसती त्याला मिठी मारत हुंकारली. मला वाटलं होतं की तू जास्त चिडशील माझ्यावर. मी तुला असं खोटं बोलून इथं बोलावलं म्हणून. आणि लवकर तयार नाही होणार तू. मग तू कशी काय इतक्या लवकर तयार झालीस गं? आणि मयुरी त्याच्या कपाळावर किस करत म्हणाली, कारण हे मलाही हवं होतं आणि तुमच्या मनात काय आहे हे मला सकाळपासून माहीत होतं. मग तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तयार झाले. इतकं प्रेम करतेस माझ्यावर? माझ्यासाठी काहीही करायला तयार असतेस ना तू? आणि तिने पुन्हा त्याला मिठी मारत तिचं उत्तर त्या मिठीतून दिलं. खूप वेळ ते गप्पा मारत होते रात्री आणि केव्हा तरी त्यांचा डोळा लागला. तर सकाळ झाली आणि मयुरीला जाग आली आणि तिने डोळे उघडले आणि नेहमीप्रमाणे सर्व रूमवरून एक नजर फिरवली. तर तिला थोडं चुकल्यासारखं वाटलं, कारण आज बेडरूम वेगळी होती. आणि मग तिला रात्रीचा अर्जुनरावांचा खटाळपणा आठवून हसू आलं. स्वारींनी खोटं बोलून खोकल्याचं नाटक करत तिला दूध घेऊन खोलीत बोलावलं होतं. आणि आता तिने तिच्या शेजारी झोपलेल्या अर्जुनकडे पाहिलं. तो अजूनही गाढ झोपला होता. पालथा झोपला होता तो. खूप निरागस गोंडस दिसत होता. आता तिची अर्धी निम्मी साडी सुटून त्याच्या अंगाखाली गेली होती. तरीही एका हातात मयुरीच्या साडीचा पत्र घट्ट पकडला होता त्यानं. आणि ती उठायला गेली, पण तिला उठायला काही येईना. आता काय करायचं? तिची त्याला उठवायची अजिबात इच्छा नव्हती. झोपताना तो खूप निरागस दिसायचा, खूप गोड. दिवसभर लहान मुलासारखा तो खोड्या काढत असायचा. तो घरात असला की घर भरल्यासारखं वाटत होतं. 100 लोकांचा गोंधळ आणि एकट्या अर्जुनचा गोंधळ एक समान असतो. मग ती थोडा वेळ तशीच त्याच्या केसात हात फिरवत बसली. मग आता तिला उठायचं होतं आणि त्याची झोप मोडीत व्हायला नको म्हणून तिनं हळूहळू त्याच्या अंगाखालून साडी ओढायला सुरुवात केली. पण साडी अजिबात खेचली जात नव्हती. आता काय करायचं? त्यांची बेडरूम असती तर तिने उरली सुरली साडी तिथंच काढून टाकली असती आणि अंघोळ करून दुसरी घातली असती. पण या रूममध्ये तिचं काहीच सामान नव्हतं. आता तिला त्याला उठवावंच लागणार होतं. आणि ती त्याला खूप लाडात येऊन म्हणाली, अहो अर्जुनराव, उठा ना, माझी साडी सोडा ना. अहो. पण तो अजिबात हलला नाही. आता काय करू? हे तर चांगलेच साखर झोपेत आहेत. रात्री दोघांनाही केव्हा झोप लागली हे त्यांनाच माहीत नव्हतं. तिला धड उठताही येईना आणि त्याच्यापासून दूरही जाता येईना. आणि तिच्या डोक्यात एक खट्याळ कल्पना आली आणि ती मनात म्हणाली, आज जरा अर्जुनरावांची बायको असल्यासारखं वागूया. मग तिने तिथेच पडलेलं एक गुलाबाचं फूल घेतलं आणि त्याची कांडी त्याच्या कानात घालून हलवली. आणि अर्जुन थोडासा हलला. मयू, झोपू दे ना गं, असं म्हणून त्यानं मान दुसरीकडे वळवली. मग तिने त्याच्या दुसऱ्या कानात काडी घातली आणि पुन्हा हलवली. तसं त्यानं तिचा हात पकडला आणि तिला एका झटक्यात जवळ ओढून घेतली. आणि ती म्हणाली, अहो हळू, किती जोरात हिसका देताय? आणि तो म्हणाला, मग तू गप्प बस ना, का चावटपणा करतेस सकाळी सकाळी? अहो मला उठायचं आहे. मग उठली आहेस ना? अहो पण माझी साडी तुमच्या अंगाखाली अडकली आहे, ती सोडा ना आधी. आणि अर्जुन तिचा हात पकडून गालावर दाबत म्हणाला, साडी सोडणार नाही, तेवढं सोडून बोल. आणि मग मयुरी म्हणाली, अहो असं काय करता? लता उठेल, सचिन भाऊजी येतील, काय म्हणतील सांगा बरं? काय म्हणतील म्हणजे? अगं तू बायको आहेस माझी आणि मी तुझा नवरा. मी तुला माझ्या घरात केव्हाही कधीही जवळ घेऊ शकतो, हक्क आहे तो माझा, असा अर्जुन तिचा मालक असल्यासारखा म्हणाला. आणि त्यात काय वाटून घ्यायचं एवढं? अहो पण असं या फुलांमध्ये, असं त्यांची सुहागरात असताना हा सजवलेला बेड आपण वापरला, काय वाटेल त्यांना? काय विचार करतील? आता अर्जुन बऱ्यापैकी जागा झाला होता. आता त्यात काय वाटायचं गं मयू, जे व्हायचं ते झालं, आता वाटून काय उपयोग? तू ना खूप विचार करतेस बघ. आता ही फुलं 4 दिवस तशीच टवटवीत राहणार होती का? नाही ना? आणि आपण त्यांच्यासाठीच ही तयारी केली होती की नाही? आता त्यांच्याऐवजी हे डेकोरेशन आपल्याच नशिबात होतं. त्याला कोण काय करणार? आणि नाही तर मी आणि सचिन झोपणारच होतो ना इथे. आता त्याचं बोलणं तिला पटलं, पण तरीही या लाजाळूच्या झाडाचं लाजणं काही केलं जात नव्हतं. आणि इतक्या दारावर टकटक वाजली.
आणि मयुरी फार घाबरली. अरे देवा, सचिन भाऊजीच असणार. आता कसं करायचं? मला तर लाजच वाटते बाई त्यांच्यासमोर जायची, अशी म्हणून ती घाबरायला लागली. आणि अर्जुन म्हणाला, ए मयू, अशी इतकी ओव्हर ॲक्टिंग का करतेस गं? अर्जुन डोक्याखाली उशी घेत आरामात लोळत म्हणाला, काही नाही होत, कोणी काहीही म्हणत नाही, कळलं? आणि इतक्यात दारावरची टकटक वाढली आणि बाहेर पोट दोन्ही हातात धरून उड्या मारणारा सचिन हाक मारत म्हणाला, अर्जुन यार, दार उघड ना प्लीज, लवकर उघड ना. सचिनला खूप जोराची लागली होती. त्याचं पोट दुखत होतं आणि अर्जुन काही दरवाजा उघडत नव्हता. सचिनच्या पोटात एक कळ आली. तशीच ती कळ फार फार मुश्किलीने दाबत तो पुन्हा विनंती करत म्हणाला, अर्जुन प्लीज प्लीज यार, दार उघड. असं म्हणून सचिन सोफ्यावर जाऊन घट्ट चिकटून बसला सोफ्याला. आणि इकडे आत अर्जुन म्हणाला, मयू, सचिनच आहे बाहेर, थांब दरवाजा उघडतो. नाही नाही नाही, तुम्ही नका हा दरवाजा उघडू, मला खूप लाज वाटेल हो, प्लीज. अगं असं काय गं मयू, का लाजतेस तू इतकी? उघडू दे दार, तुला पण जायचं होतं ना बाहेर. नाही नको, मी जाईन, पण सचिन भाऊजी नसताना. आणि इकडे बाहेर सचिनच्या पोटात एक भयानक मुरडा आला आणि फार वाईट तोंड करून तो म्हणाला, किती नालायक माणूस आहे हा, दार पण उघडत नाही. अजून याचा रोमॅन्स सुरू आहे की काही कोणास ठाऊक. तसंच काहीतरी असेल, त्याशिवाय तो असा गप्प बसणार नाही. पण आता माझी सुटका नाही झाली तर माझं काही खरं नाही. साल्यानं चांगलीच नाकाबंदी करून टाकते आहे माझी. आता ती नाकाबंदी कशी सुटणार काय माहीत. आणि त्याने दारावर पुन्हा थाप मारली आणि अर्जुन दार उघडायला जाणार इतक्यात मयुरीने त्याचा हात धरला आणि म्हणाली, नको ना, नको ना दार उघडायला, प्लीज. आता अर्जुनला काय कळावं हे कळेना. एकीकडे जिवलग मित्र असा अडचणीत सापडलेला, त्याची सुटका करावी का दुसरीकडे लाजाळू जीवापाड प्रेम करणारी बायको, दोघांपैकी कोणाचं ऐकायचं? आणि इतक्यात बाहेर सचिनने पुन्हा आंबट चिंच खाल्ल्यासारखं आंबट तोंड केलं आणि म्हणाला, गाढवानं चांगलीच खिंडीत गाठलं आहे मला. आता काय करू? माझ्याच्यानं जेवढं अडवणं शक्य होतं तेवढं मी अडवलं. आता आणखीन वाट बघणं मला शक्य नाही. बहुतेक आता ही नाकाबंदी इथेच खुलणार असं त्याला वाटलं. पण मग पुन्हा तोच मनात म्हणाला, नाही नाही सचिन, असं काय करतोस? तुला धीर धरावाच लागेल. दुसऱ्या कोणासाठी नाही, पण तुझ्या स्वतःच्या आबरूसाठी तरी. काय म्हणतील जर कोणाला कळलं तर, की मी पॅन्टमध्येच, असं तो मनात म्हणत होता. तोवर आणखीन एक मोठी कळ आली आणि आता तो ती कळ तशीच दाबत म्हणाला, इतक्या काळा तर बाळंतीण बाईला पण येत नसतील. आता माझं काही खरं नाही. अर्जुनने जर लवकर दार उघडलं नाही तर माझं काहीही खरं नाही. अर्जुन, अर्जुन प्लीज प्लीज यार, उघड दार आता तरी. उगाच गेलो टेरेसवर झोपायला. इथे झोपलो असतो तर खूप बरं झालं असतं. एक वेळ खायला नाही मिळालं तरी चालेल, पण वेळेवर जायला मिळालं पाहिजे, हे एक घोषवाक्य त्यावेळीही सचिनला सुचलं. आणि इतक्यात एक मोठी जोराची कळ आली आणि इतक्यात त्याला अर्जुनच्या बेडरूमचा दरवाजा उघडा दिसला. रात्री मयुरी अर्जुनकडे आली. ती आलीच. लता तेव्हा झोपली होती, त्यामुळे तो दरवाजा अजून उघडाच होता. आणि सचिन म्हणाला, काय करू? जाऊ का तिकडे? गेलं तर पाहिजे, पण लता आत असेल ना, कसं जाऊ मी तिकडे? पण जाणं फार फार गरजेचं होतं. अशा वेळी चांगला वाईट विचार करायचा नसतो, आपणाला फक्त मोकळं होण्याशी मतलब, असं म्हणून त्या बेडरूममध्ये तो शिरला आणि टॉयलेटमध्ये गेला. लता अजूनही झोपलीच होती, पाय पोटात घेऊन. पिरियड्स मुले तिलाही वेदना होत होत्या ओटी पोटात. मग सचिनने मागचा पुढचा काहीही विचार न करता सरळ आत घुसला आणि इतका वेळ झालेली त्याची नाकाबंदी सुटली एकदाची. आणि त्याने डोळे झाकून सुटकेचा निश्वास टाकला. आणि आता सचिन मोकळा होऊन बाहेर आला आणि त्याला फार हलकं हलकं वाटत होतं. आणि कमरेवर तसेच हात ठेवून तो उभा राहिला आणि त्याचं लक्ष लताकडे गेलं. तिचा चेहरा सुकल्यासारखा झाला होता. तिला कसल्या तरी वेदना होत होत्या हे स्पष्ट दिसत होतं तिच्या चेहऱ्यावर, पण कसल्या हे सचिनला आत्ताच माहीत होणार नव्हतं. सचिनने तिला अशी शांत झोपलेली पाहिली. तिचे केस थोडे अस्ताव्यस्त होऊन तिच्या चेहऱ्यावर आले होते आणि पदर थोडासा छातीच्या खाली सरकला होता. आणि ते पाहून सचिनच्या काळजात धकधक व्हायला लागलं आणि त्याने लाजून त्याची नजर दुसरीकडे वळवली. पण पुन्हा तिला अशी झोपताना पाहण्याचा मोह त्याला आवरला नाही आणि तो तिला पाहतच राहिला. शांत झोपली होती ती. आणि मयुरी फार अजिजीने अर्जुनला म्हणाली, ओहो, बघा बरं गेले का सचिन भाऊजी, म्हणजे मी गुपचूप बाहेर जाते.
आणि त्यानं तिची साडी तशीच पकडून दरवाजाजवळ येऊन कानोसा घेतला आणि बहुतेक सचिन नाही बाहेर असं तिला म्हणाला. आणि ती म्हणाली, मग जाते मी बाहेर. आणि तिला पकडत अर्जुन म्हणाला, अगं जातेस कुठे, चल झोपूया आपण अजून थोडा वेळ. आणि तो तिला मिठी मारायला लागला आणि त्याची मिठी सोडवत मयुरी म्हणाली, तुम्हाला झोपायचं असेल तर झोपा, माझी साडी सोडा ना प्लीज. आणि तो म्हणाला, एका अटीवर साडी सोडणार. तिला माहीत होतं त्याची अट काय आहे आणि तिने हसूनच, यांचं काही होणार नाही, कधी सुधारतील अर्जुनराव काय माहीत, असं मनात म्हणत त्याच्या ओठावर हळूच ओठ टेकवली आणि लगेच ती दूर झाली. आणि मग अर्जुन तिच्या साडीवरून उठला. त्याने तिची साडी सोडली. मयुरीने साडीच्या निऱ्या केल्या आणि ती तयार होण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये गेली आणि अर्जुन पुन्हा झोपला. मयुरी गडबडीतच जशी तिच्या रूममध्ये आली तसं तिने पाहिलं की सचिन झोपलेल्या लताकडे फार प्रेमळ नजरेने पाहत होता. आणि मयुरी हळूच त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, भाऊजी कसे जाणार हो 4 दिवस, तुम्हाला दम निघेल ना, हाच विचार करत आहात ना तुम्ही. आणि सचिन त्याच्याही नकळत हळूच मादक आवाजात लताकडे बघतच म्हणाला, हो ना, आता खरंच नाही दम निघत. आणि त्याचं हे बोलणं ऐकून मयुरी खूप हसायला लागली. तसा तो भानावर आला आणि त्याचा चेहरा लाजून लाल झाला आणि तो वहिनी मी ते असं गोंधळून तिला स्पष्टीकरण देऊ लागला. आणि मयुरी म्हणाली, राहू द्या हा भाऊजी, मला सगळं कळलं आहे, तुमचा चेहरा सगळं सांगत आहे की तुमच्या मनातलं. आणि मी आलोच म्हणत सचिन अर्जुनजवळ गेला. सचिन खूप लाजळू होता. अर्जुनसारखा बिनधास्त प्रेम व्यक्त करत नव्हता तो. शेवटी अर्जुनराव ते अर्जुनरावच होते, स्पष्ट वक्ते, दिलखुलास, बिनधास्त आणि मिश्किल. सचिन अर्जुनजवळ आला तर अर्जुन झोपला होता आणि त्याने त्याला एक फटका मारत विचारलं, काय रे हरामखोर, आता दार उघडलं का, किती वेळ तुला हाका मारत होतो मी, तुला ऐकू नाही का आलं. आणि अर्जुन काहीही माहीत नाही असं दाखवत म्हणाला, नाही, कधी तू हाका मारल्यास. अरे मघाशी, सचिन म्हणाला. मग अर्जुन म्हणाला, का हाका मारत होतास इतक्या. आणि सचिन त्याला पुन्हा फटका मारत म्हणाला, मूर्खा, लांग ड्रायला जायचं का, हे विचारायचं होतं तुला. काय तू पण विचारतो, आता सकाळ सकाळी माणूस कशाला हाक मारतं, एवढं पण समजत नाही का तुला. आणि अर्जुन आता खूप हसायला लागला आणि म्हणाला, समजत होतं रे, पण माझी बायको खूप लाजत होती दार उघडायला तुझ्या देखत, ती दार उघडूच देत नव्हती. आता सुद्धा तू बाहेर नाहीस असं बघून ती इथून पळून गेली बघ. आणि सचिन म्हणाला, कमाल आहे बाबा वहिनींची, इतक्या लाजतात त्या. आणि अर्जुन म्हणाला, तुझं सांग, तुझं ग्रहण सुटलं का नाही अजून, नाहीतर मला आता जायचं आहे आणि पुन्हा पाठीमागून हाका मारत बसशील. आणि सचिन म्हणाला, जा तू, झालंय माझं आता. आणि अर्जुन म्हणाला, म्हणजे तू कुठे गेला होता, आमच्या बेडरूममध्ये, तिथे तर लता झोपली होती ना. आणि सचिन गालात हसत हो म्हणाला, मग सकाळी सकाळी बायकोचा चेहरा पाहून आनंद झाला ना, तिथे बरा दम निघतो रे तुला, हां, असं अर्जुन त्याला गुदगुल्या करत चिडवायला लागला. अर्जुन गप्प बस असं म्हणून सचिन हसतच अर्जुनपासून दूर झाला. आणि या 2 गोष्टींची कशी काय तुलना करतोस रे तू, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आणि असं सचिन म्हणाला इतक्यात पुन्हा त्याच्या पोटात कळ आली आणि तो तसाच पळत वॉशरूममध्ये गेला. आणि अर्जुन हसतच म्हणाला, तिथे दम निघेल याला, पण इथे दम निघत नसतो. आणि अर्जुन मुद्दाम त्याला मोठ्याने हाक मारायला लागला, सचिन झालं का रे. सचिन मात्र आत पुन्हा आंबटतोड करून बसला होता आणि बाहेरून अर्जुन त्याला मुद्दाम मोठ्या मोठ्याने हाका मारत होता आणि खूप हसतच म्हणाला, आता या साल्याची लवकर नाकाबंदी सुटली तर बरी, नाहीतर माझी नाकाबंदी व्हायची.